गेली 10 ते 15 दिवस इथं वृक्षतोड मोठ्या प्रमाणात गुपचूप चालू होती। याची माहिती मिळताच काही पत्रकार बांधवांचा मी आभार मानतो की त्यांनी माहिती कळवली होती। प्रशासन यांना पण दखल न घेतलं असल्यामुळे एक प्रामाणिक वृक्षप्रेमी म्हणून मला जशी माहिती मिळाली इथे तात्काळ आलो। त्यावेळी ट्रक जात होते, त्यावेळी ट्रक आणि लाकूड तोडांना आम्ही गुपचूपरित्याने पकडलं। त्यांच्याशी आमचे वादावाद झाले, त्यांनी दम दिलं, हे दिलं, परंतु पोलीस प्रशासनाची मदत घेतली, वन विभागाची घेतली, मनपाची मदत घेतली आणि ही ट्रक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली। तर याचं दुःख होतं की ह्या मोठ्या बिल्डरने आपल्या शक्तीच्या जोरावर जवळ 30 एकरचा परिसर असेल तर त्यांनी 100 वर्षापुढील झाडं, 50 वर्षापुढील झाडं जे हेरिटेजची मान्यता आहे त्याला जर तोडायचं असेल तर एक हरित लवादाच्या केंद्राची किंवा महाराष्ट्र शासनाची परमिशन घेतल्याशिवाय तोडता येत नाही। स्थानिक प्रशासन, उद्यान विभागाची परमिशन नाही, वन विभागाची परमिशन नाही। हे कुठल्या जोरावर, कुठल्या ताकदीवर एवढी मोठी झाडं तोडलेत याचा अजून खुलासा झाला नाही। यासाठी आम्ही प्रयत्न करतो। गेले 3 दिवस इथं पंचनामा चालू आहे, अजून झाड किती तोडले त्याचं मोजमाप चालू आहे। हे म्हणजे सोलापुरात एक मोठा इतिहासातली मोठी वृक्षतोड आहे, तरी गप्प का सगळेजण, याचं मला दुःख होत आहे। तर या लढा चालू ठेवणार आहे। हे जे कोणी याला दोषी असेल त्याच्या ह्या प्रमाणात जेवढे सोलापुरात हरित क्रांती होईल, झाडं लावलं येईल किंवा हेच शासनाने ताब्यात घेऊन इथंच जंगल निर्मिती तयार करण्याचा त्याला कडक आदेश देण्यात येईल। जोपर्यंत हा लढा जिंकत नाही तोपर्यंत हा लढाई चालू असेल। सर, कोणकोणत्या प्रकारची झाडं होती सर, कायदा काय सांगतो या झाडाचा? ह्यात वड, पिंपळ, कडुलिंब, चंदन, चिंच, जांभूळ अशी जैवविविधता नटलेली झाड होते। त्यात अनेक पक्ष्यांची घरटी गेलेली। सर, इथं पक्ष्यांचा केलेलं किलबिलाट होता। आजूबाजूच्या माणसांनी सांगितले की इथं पक्ष्यांचा आवाज एवढा मोठा येत होता वृक्षतोड करताना, म्हणजे किंकाळात सुद्धा या आजूबाजूच्या घराला ऐकला। त्यांनी सुद्धा अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही जुमानला नाही। म्हणजे जैवविविधतेचा हानी झाली, पक्ष्यांचे खून केलाय, झाडांचा खून, इथला ऑक्सिजन टोटली नष्ट करण्यात आलाय। हे आपल्या वसुंधरा मातेचे फार मोठं नुकसान झालेलं आहे। या वसुंधरा मातेच्या गद्दारांना कदापि माफी नाही। जे कोणी केलेलं आहे ना, केंद्र स्तरावर, राज्य स्तरावर मोठ्या प्रमाणात कडक कारवाई करून याची भरपाई भरून देण्यात यावी हीच विनंती आहे। याबाबत वन विभाग किंवा पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला? वन विभागात सुद्धा तपासणी केलेली आहे, तक्रार दिलेली आहे। वन विभागाला तक्रार दिली आहे, मनपाला दिली आहे, पोलीस प्रशासनाने दिले, त्याचा तपास चालू आहे। लवकरात लवकर व्यवस्थित अभ्यास करून खुलासा करून कारवाई करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आले।